वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदानाचं संजय राऊतांनी समर्थन केल्याचं पाहायला मिळालं। ठाकरेंच्या शिवसेनेनं भ्रष्टाचाराविरोधात मतदान केलं असं वक्तव्य राऊत यांनी केलेलं आहे। तर वक्फच्या जमिनी विकण्याचा अमित शहांकडून उल्लेख झाल्याचं सुद्धा संजय राऊत म्हणाले। वक्फच्या जमिनींवर उद्योगपती आणि नेत्यांचा डोळा होता असा आरोप सुद्धा राऊत यांनी केलाय। काल आम्ही काय मतदान कुठे केलं तुम्ही काय म्हणताय? काल आम्ही काल यासाठी हा भ्रष्टाचार आहे, आम्ही या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मतदान केलं आहे। कालचा जो बिलाचा मसुदा आणि कालची भाषणं जर ऐकली तर त्याच्यामध्ये फक्त संपत्ती संपत्ती आणि संपत्ती, त्याच्या पलीकडे वेगळं काही नाही। यांना स्वप्नात सुद्धा संपत्ती दिसते, खाता पिता उठताना यांना फक्त जमिनी आणि संपत्ती दिसतात। आणि मग ते धार्मिक संपत्ती असेल, सामाजिक संपत्ती असेल किंवा राष्ट्राची संपत्ती असेल। काल मात्र अमित शहांच्या पोटातून एक सत्य बाहेर पडलं। त्यांच्या भाषणात जर आपण ऐकलं असेल की 2025 पर्यंतच्या मशिदी, मदरसे, दर्गे याला ते हात लावणार नाहीत बोलले ना ते। पण रिक्त जमिनींची विक्री करू, रिक्त जमिनींची विक्री करू आणि त्या पैशातून आम्ही गरीब मुस्लिम महिलांना दान देऊ। म्हणजे शेवटी खरेदी विक्रीवर ते आलेले आहेत। या मोकळ्या जमिनींची किंमत 2 लाख कोटी आहे। या देशामध्ये विकणारे 2 आहेत आणि विकत घेणारे 2च आहेत। दुसरं कोणाला या जमिनी जाणार आहेत का? म्हणजे हा सगळा खटाटोप मुसलमानांच्या भल्याच्या नावाखाली काय आहे हे काल स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांच्या तोंडून बाहेर पडलं।